नमस्कार मित्रांनो, 2024-25 या वर्षात डिप्लोमामध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचे अकॅडमिक कॅलेंडर आपण विस्तारितरित्या पाहून घेणार आहोत. 22 ऑगस्ट 2024 रोजी MSBTच्या वेबसाईटवरती हे कॅलेंडर प्रकाशित करण्यात आले आहे. MSBTच्या अंडर असलेल्या डिप्लोमा कॉलेजमध्ये 2 प्रकारचे पॅटर्न पाहायला मिळतात. पहिला पॅटर्न सेमिस्टर पॅटर्न आणि दुसरा पॅटर्न इयरली अकॅडमिक पॅटर्न. तर आपण सध्या सेमिस्टर पॅटर्न प्रोग्रामचे शेड्यूल विस्तारितरित्या पाहून घेणार आहोत. या शेड्यूलमध्ये डाव्या बाजूस ॲक्टिव्हिटीज आणि उजव्या बाजूस सेमिस्टर मेन्शन केलेल्या आहेत. MSBT डिप्लोमाच्या 3 वर्षामध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचे एकाच वेळी कॅलेंडर प्रकाशित करते. त्यामुळे आपणास टोटल 1 ते 6 सेमिस्टरचे कॅलेंडर पाहायला मिळेल. ह्यामध्ये 2 भाग करण्यात आलेले आहेत. एक ऑड सेमिस्टर आणि दुसरा इवन सेमिस्टर. ऑड सेमिस्टरला विंटर सीझन ही म्हणण्यात येते आणि इवन सेमिस्टरला समर सीझन असेही म्हणण्यात येते. सध्या जानेवारी 2025 हा मंथ चालू असल्यामुळे आपण समर सीझनचे कॅलेंडर विस्तारितरित्या पाहूया. समर सीझन या सेमिस्टरचा कालावधी 1 जानेवारी 2025 पासून ते 17 एप्रिल 2025 पर्यंत आहे. म्हणजेच टोटल 107 दिवसाचा कालावधी आहे. या सेमिस्टरमध्ये पहिली क्लास टेस्ट 10 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी 2025 या दरम्यान होईल, तर दुसरी क्लास टेस्ट 7 एप्रिल ते 9 एप्रिल 2025 या दरम्यान होईल. यानंतर थेरी एक्झाम आणि प्रॅक्टिकल एक्झामचे फॉर्म फिल होण्याची सुरुवात होईल, तर ती आपण पाहूया. समर एक्झामिनेशनमध्ये फॉर्म भरण्यासाठी विद्यार्थ्यांना 18 फेब्रुवारी ते 2 मार्च 2025 या दरम्यानचा कालावधी असेल, तर विद्यार्थ्यांच्या कॉलेजला तो फॉर्म कन्फर्म करण्यासाठी 18 फेब्रुवारी ते 3 मार्च या दरम्यानचा कालावधी असेल. यानंतर प्रॅक्टिकल एक्झाम आणि थेरी एक्झामचे शेड्यूल पाहून घेऊयात. दुसऱ्या सेमिस्टरमध्ये प्रॅक्टिकल एक्झाम 18 एप्रिल ते 28 एप्रिल 2025 या दरम्यान होईल, तर थेरी एक्झाम 2 मे ते 24 मे 2025 या दरम्यान होईल. आणि सेकंड सेमिस्टरचा रिझल्ट 4th वीक ऑफ जून म्हणजेच जून महिन्याच्या 4थ्या आठवड्यामध्ये प्रदर्शित केला जाईल. यानंतर नवीन वर्षाची सुरुवात 2025-26 ची 1 जुलै 2025 मध्ये करण्यात येईल. थेरी एक्झामचा कालावधी टोटल 23 दिवसांचा आहे, तर प्रॅक्टिकल एक्झामचा कालावधी टोटल 10 दिवसांचा आहे. समर सीझनमधल्या प्रॅक्टिकल एक्झाम आणि थेरी एक्झाममध्ये फक्त 4 दिवसांचा वेळ आहे. आणि जर 9 एप्रिलची सेकंड टेस्ट संपल्यापासून जर थेरी एक्झामपर्यंतचा वेळ काढला, तर तो फक्त 23 दिवसांचा वेळ येतो. तर याची नोंद घेऊन विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासाचे व्यवस्थितरित्या नियोजन करावे. आणि तुमच्या पुढच्या एक्झामसाठी खूप खूप शुभेच्छा.